जडे हम्म. आज 31 डिसेंबर आहे. तू काय करणार आहे आज? आज अहो एकादश आहे त्यामुळे मी गरगटी भाजी करावं म्हणते. आज 31 डिसेंबरचं भाजी करते ती वय ग? अहो मग काय काय तर नॉनव्हेज कर ना. अहो आज एकादश आहे ना. मग असू दे ना, मला खायचं आहे ना. आपण एकादशीच कसं करायचं? ते काय सांगू नको, बाकीचं राहू दे. मटण बिटन अंडा करी कर. मी अंडे आणले ती. अहो आज एकादश आहे, उद्या करू एक उद्या. नाही नाही नाही, मला आज खायचं आहे. आज 31 डिसेंबर आहे. आज का सेलिब्रेट करायचं असतो. मी नाही ऐकणार, मला करूनच दे. ही भाजी ठेव तिकडं. अहो एकादश आहे ना त्यामुळे कसं हो? नाही म्हणून सांगितलं. मी आणलेलं काय करायचं? मी आणले हो, हे दे अंडे. ही माझी मला 2 तर करून दे, त्याची अंडा करी करून दे. अहो मग सकाळ करते की नाही नाही, आज 31 डिसेंबर आजच साजरा करायचा असतो. ही द्यायसाठी मसाला आणलाय. ही दुसरे मसाला आणले देवगी टाकलं टाक त्याच्यात. हे सगळं साहित्य घेऊन आलोय मी. आणि तुम्हाला काय भाजी चारायला लागली वय? भाजी खाते देऊ आज? अहो खातोच. एक काम करते, आजचे दिवस भाजी करते. नाही नाही नाही, चालणार नाही. मला अंडीच पाहिजे ती, आणि ती बी अंडा करी पाहिजे. अहो ते एकादश आहे कसं करायचे? नाही जमणार. एकादशला खात नाही ते. मला चालतंय. तुला सांगितलंय ना, तेवढं ऐकायचं. अहो पण कसं उद्या सांगा बर. राहू कसं दे की उद्या चाल दिलं तर उद्या करते. नाही चालणार उद्या. आजच असतो दिवस. अहो होय आज आज एन्जॉय करते सगळे बाकीचे. तू लागली काय मला शिकवायला? मग तुला काय प्रॉब्लेम आहे? उद्या करते की. तुला काय प्रॉब्लेम आहे? मला करून द्यायचं नाही का? हे सगळं सामान उचलतो मी दुसरीकडे करतो. नाही म्हणून सांग मला, माझी मी करतो. अहो करून दे. जाऊ दे, तिकीट कुठे आहे गॅस माझा? एकट्याचा गॅस असतो तिथे आण इकडं, माझी मी करतो. तुला लय झालं त्याच्या आयला, तो लय हे जेवणी करायला लागली. स्वतःला लय शहाणी समजायला लागली. अहो एकादश आहे देवाची म्हणून म्हणते मी. मग आहे म्हणून मला चालतंय म्हणून सांगितलं ना तुला. अहो होय चालतंय की, पण मग? आज कशाला? मग बाकी 31 डिसेंबरला सगळी दुनिया खाणार आहे. ती सगळी एकादश आहे म्हणून का बसली का? खाते ती पेते दे ना सगळी. आणि तुलाच काय व्हायला लागलं? पण तू नको ना, मला का दे ना. तुझा काय प्रॉब्लेम आहे मला द्यायला? तुला करूनच द्यायचं नाही म्हणून सांग की. अहो करायचं मुद्दाम काय करते मग तू. करायचं नाही. मग काय प्रॉब्लेम आहे तुला? अहो आज एकादश आहे. मग हाय तर हाय की, राहू दे ना. तू करू नको ना. तुला खाऊ नको ना. मग तुला कोणी खा म्हणलंय? तू भाजी खा, मला दे ना करून. बघ मटकी करून दे का? अजिबात नाही. मटकी मटकी बिटकी नाही, तिथे रोज खातोय मस्त. भात करू का तसला? भात नाही काय नाही, मी सांगितलं तेवढं कर. फोडणीचा भात करू का? नाही, मला अंडा करी पाहिजे. फोडणीचा भात आणि पनीर करू का? भात आणि अंडा करी चालत. मग फोडणीचा भात आणि ते पनीर करू का? नाही, पनीर पनीर हे कालवण करायचं. मी दिलंय साहित्य सगळं, कशाला आणलंय? मी येडा म्हणून आणलंय का सगळं? आणि तू म्हणजे तुझं खरं करायला लागली. पनीर करू का, आणि भाजी करू का, आणि मटकी करू का? तू कशाला मला सांगायला लागली? मी सांगतोय तू ऐक ना. तू तुझं कशाला मला सांगायला लागली? अहो आज एखादं सण कालच्या सांगितलं की 50 वेळा, तेच सांगायला लागली काय मला? बाकी सगळे काय इडी म्हणून खाते ते का आज? बरं आजच्या दिवस आहे का भाजी करते आणि सकाळ सकाळ उठल्या उठल्या तुम्हाला का नाही अंड्याचं कालवण? मला जमणार नाही. सांगितलं तेवढं ऐकायचं. बरं आताच करू का? हा, तुला काय सांगतोय काय? ते चांगलं म्हणजे कडक मध्ये कर. चांगलं असं झणझणीत झालं पाहिजे. त्याला खोबरं आलं लसूण पेस्ट करू, त्याची ग्रेव्ही कर चांगली. हे सगळं मसाला बिसाला टाक. कशाची ग्रेव्ही करायची? तिचं आलं लसूण खोबरं ते सगळं एकत्र कर. कोथिंबीर टाक त्याच्यात चांगली. बर हा, असं झणझणीत झालं पाहिजे. मेळमेळीत करू नको तू. बर सांगितलं ते ऐकत जा. बर हा, असलं कसलं मी नाही मी खाणार. आणि अजून तुला सांगतो, भाकरी कर त्याच्यासाठी, चपाती नको मला. मग हे जे ज्वारी भाकरी
भाकर करू का? ज्वारीची नाही सांगितली मी तुला, बाजरी पाहिजे मला, बाजरीची. बाजरीची भाकर ह्याच्या बरोबर चांगली लागते मला, बाजरीचीच करायची. सांगितलं ते ऐकत नाही, तीच करत बसते का तो? मी काय सांगतोय तू काय ऐकते? मला दुसरं काय सांगते? पाताळ अशी बाजरीची भाकर पाहिजे मला, कडक झाली पाहिजे, अशी पापड आला पाहिजे चांगला कडक मध्ये. बर हा चांगलं कर नीट. बर. हा अहो मग हे कालवण करायच्या आधी का नाही थोडा चहा करू का? चहा बी काय नाही, ते पुन्हा कर. किती उशीर लावते तुला? इथपर्यंत झालं असतं की. अहो थोडीशी कर की पटापटा. भूक लागली, थोडे छान पाव. काय नाही नाही नाही, ते आधी माझं करून दे, तुझं पुन्हा नंतर कर. थोडा छान पाव. मला भूक लागली, तुझं काय चाललंय गे? अहो याला लय उशीर लागला. उशीर लागू दे. मला थोडा चहा करू. नाही काय अजिबात नाही करायचा, माझं करायचं आधी, मग तुझं काय करत बस. ओलीस थोडा. अजिबात जमणार नाही, नाहीतर मार खाशील तू. तुम्ही पैकी थोडा नाही मला डोकायच्या, मला भूक लागली आणि तू चपाच मला. छान पाव थोडा खावा. नको नको नको, ते तुला खा, मला नाही, मला भाकर कालवून खायचंय. तू करते का नाही पटकन? उशीर लागला. किती उशीर लावायला लागली अगं एवढ्या एवढ्या कामासाठी? किती वाचून लावलाय तो? इथपर्यंत झाला असतं का नाही? करते की, पण थोडा वेळ लागल. नाही म्हणून सांगितले ना तुला, पाटकन करायचं. तुझं काय सुद्धा दुसरे काम सगळी तकोप करायची, माझं काम करायचं आधी. चालतं करते. हा कडक मध्ये करायचं सगळं, आणि माझं काम करण, मग तुला काय करायचं कर्ज. माझं काम सुटते, तू चहा करण, पाणी करण, भाजी कर, असलं काय लावलंय? चालणार नाही ते. मला का नाही केक आणायचा होता. कशाला? केक कापायला. का? उद्या वाढदिवस आहे ना. मग असला म्हणून काय झालं? वाढदिवसाला केक आणते ती काय बारकेस का तू आता? अहो सगळेजण जे वाढदिवस घालते ते. मग असू दे की, बारक्या पोरांचा असतो वाढदिवस, तुझा काय आहे तेव्हा? आणि केक काय असं एवढी एवढी पेस्ट्री घेऊन यायचं, त्याला कुठं खर्च करत बसायचं 200 आणि 400 रुपये घालवत? पेस्ट्री मिळते 50-60 रुपये, तेवढी घेऊन ये, बाद झालं. नाही ते नाटक उगा अहो सगळे येणार. बारके असल्यावर वाढदिवसच साजरा करायला लागले. सगळे येणार ना हो आपल्या घरी. कशाला येते ते? कोणाला बोलवायचं आहे? कोणाला बोलवू नको, काय गरज नाही. अहो उद्याच्याला मग मला वाढदिवस घालायचा ना, साजरा करायचा आहे की. अहो नवीन वर्ष 1 तारीख आहे ना उद्या. काय नाही, मी साजरा बिजरा करणार नाही, माझ्याकडे पैसेच नाहीत. आणि तुला साजरा करायचा असेल जा तुझ्या आई बापाकडं, इथं माझ्यापाशी नको काय नाटकं करत असली. अहो मी काय साजरा करणार नाही, माझ्याकडे पैसे नाहीत. काय तर नाही ते नवीन नवीन काढता. अहो मला वाढदिवस. नाही म्हणून सांगितलंय ना, जा बापाकडे तुझ्या. मला साडी घ्यायची आहे वाढदिवस. साडी फिडे काय सुद्धा मिळणार नाही. आई घरातलीच कापडातली काढून नेस, लय असेल तर त्या दिवशी. एवढं काय तेव्हा जागीरदारी उठतो चालली, पैसा कशाला खर्च करतेस बिनकामाचं. आणि कर की चटचट ग, किती उशीर लावलाय? ते मसाला माझा अजून माझ्याच हातात आहे, तर भुका लागून मेल्या. तुला काय वाटतच नाही त्याचं? करपाट घे ना. करते. वाढदिवस आणि फेड दिवस म्हणा, अजिबात नाही काय घालायचं. वाढदिवस नाही करायचं. नाही म्हणून सांगितलंय ना.